रात्रीचे 2:30 वाजले होते. निशाच्या डोळ्याला अजूनही डोळा लागत नव्हता. तिने बाजूला झोपलेल्या आदित्यकडे पाहिलं. किती शांत झोपला होता तो. पण या शांततेमागे किती अनकही दुःख होतं, हे तिलाच माहीत होतं. आठवडाभरापूर्वीच त्यांच्यात भयंकर भांडण झालं होतं. एवढं मोठं की त्याने तिला विचारलं होतं, आपल्या नात्याचा आता काही उपयोग आहे का? ती वेडीसारखी त्याच्याकडे पाहत राहिली. प्रेमाचा सुरुवात, पण संघर्षाची चाहूल. 5 वर्षांपूर्वी आदित्य आणि निशा एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांचं नातं म्हणजे दोन वेगळ्या स्वभावाच्या माणसांचं विलक्षण समीकरण होतं. आदित्य शांत, समजूतदार आणि व्यवहारी, तर निशा भावनाशील, स्वप्नाळू आणि हट्टी. प्रेमात पडताना याच गोष्टी गोड वाटल्या होत्या, पण लग्नानंतर मात्र याच स्वभावांनी संघर्ष उभा केला. निशाला वाटायचं की आदित्य आता पूर्वीसारखा तिला वेळ देत नाही. आदित्यला वाटायचं की निशा फक्त आपल्या भावना लादते. एक दिवस दोघांचं जोरदार भांडण झालं. निशाने रागात म्हणलं, माझ्याशिवाय जगू शकशील? आणि आदित्यने तितक्यात शांतपणे उत्तर दिलं, शक्य आहे, पण मला तसं करायचं नाही. हे ऐकून निशा गप्प झाली. विश्वासाचा तडा. दिवसेंदिवस त्यांच्या भांडणाचं प्रमाण वाढत गेलं. विश्वास कमी होऊ लागला. निशाला सतत वाटायचं की आदित्य तिला समजून घेत नाही. आदित्यला वाटायचं की निशा कोणतीही गोष्ट समजून घेण्याआधी निष्कर्ष काढते. एका रात्री निशाने निर्णय घेतला की ती काही दिवस माहेरी जाईल. आदित्यनेही विरोध केला नाही. पण जेव्हा निशा परत यायला निघाली, तेव्हा तिला वाटलं, आदित्यने एकदाही मला परत बोलवलं नाही. ती घरी आली, पण तुटलेली नाती सहज जुळतात का? पुन्हा एकत्र. पण काय खरंच? निशा परत आल्यावर दोघं एकत्र राहू लागले, पण काहीतरी हरवल्यासारखं होतं. ती हसत होती, तोही बोलत होता, पण नात्यातली ओढ कुठेतरी विरली होती. एका रात्री आदित्यने सहजपणे विचारलं, तू खरंच सुखी आहेस ना निशा? ती काही बोलू शकली नाही. डोळ्यांत पाणी आलं. आज पहिल्यांदा तिला कळलं की आदित्य तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या दिवशी आदित्यने तिला एक वीणा भेट दिली. निशाला माहीत होतं की ती लहानपणी सतार वाजवायची आणि एकदा आदित्यसमोर म्हणाली होती, माझी वीणा हरवली, तसंच माझं मनही हरवलंय. तुला पुन्हा सूर सापडायला हवेत, असं म्हणत आदित्य तिच्या हातात वीणा ठेवत होता. त्या दिवशी निशाला समजलं की प्रेम हे फक्त जवळ राहण्यात नसतं, तर सोबत वाटचाल करण्यात असतं.